दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता डू ऑर डाय नेट रन रेट देखील इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. मैदानामध्ये बॅटिंग ट्रॅकवरती विनोद आणि त्यांच्या सोबतीला विशाल इथापे या दोघांची जोडी शिव इंटेरियर संघासाठी दाखल झाली आहे. तर समोरच्या दिशेने आपण पाहतोय जगन्नाथ मांढरे जे VKC11 संघाचे आयकॉन प्लेयर आहेत. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय, करो किंवा मरो. मैदानामध्ये तुम्हाला संघर्षाचा संकनाद करावा लागेल. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी जगन्नाथ आलेत राईट आर्म ओव्हर द विकेट, तर लेफ्ट हँडेड बॅटर विनोद वाई सिटीचे खेळाडू. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर परंतु नो मॅन्स लँड मध्ये विसावल्यानंतर बॉल वन बाउन्स चाललाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानामध्ये सांभाळून क्षेत्ररक्षण करण्या, कारण धावा वाचवणं हे निश्चित खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात, परंतु तुम्ही सांभाळून मैदानामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करता राहा. पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. अगदी संपूर्ण समर्पण दशरथ वाडकर यांच्याकडून दिलं गेलं. प्रथमेश आंबिवले यांच्या माध्यमातून अगदी संपूर्ण समर्पण मैदानामध्ये दिलं गेलं आणि तो बॉल थांबवण्याचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स बोर्डवरती लागत आहेत. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित केलेला क्रिकेटचा एक देखणा आणि दर्जेदार सोहळा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. वन बाउन्स बॉल फील्ड केला जाईल आणि एक सिंगल मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. शिव इंटेरियर या संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप जरूर स्ट्रॉंग आहे, कारण विनोद सारखा खेळाडू आहे, त्यासोबत विशाल आहे. टीम ओनर म्हणून बंटी महांगडे हा खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. त्यासोबत सुयश सारखा खेळाडू असेल, त्यासोबतच यश याही खेळाडूंना आपण पाहतो ग्रामीण क्रिकेट गाजवलेलं आहे, परंतु संपूर्ण नजरा आता विशाल इथापे आयकॉन यांच्यावरती. एक सिंगल मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड आणि ती मिसफील्ड नंतर दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने 7 धावा. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करणं गरजेचं आहे. परमेश्वर कधीही आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते आणि ज्यावेळेस आपली मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. स्ट्रोक हवेमध्ये. 1 हँडेड. वा भाई वा, व्हॉट अ कॅच यार. जबरदस्त कॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका हातामध्ये कॅच कॅरी केलाय आणि आयकॉन प्लेयर विशाल इथापे बॅक टू डग आउट. सॉफ्ट डिसमिसलच्या पद्धतीनं कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बबलू यांच्या माध्यमातून तो कॅच कॅरी केलाय. गाव आहे खानापूर. 1 हँडेड कॅच मैदानामध्ये. सुपर क्लासिकल कॅच. अगदी हाय जंप देखील घेतली. त्यानंतर तो बॉल ऐसे कॅच लपकते नाही चिपकते हे. चांगला स्ट्रोक मैदानामध्ये, परंतु कॅच देखील तितकाच जबरदस्त पाहायला मिळाला आणि 7 धावांवरती पहिला धक्का लागतोय. पहिला झटका. विशाल इथापे यांना थांबावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दशरथ वाडकर. बोरगाव गावचे हेही ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि याही खेळाडूंना अनेक स्पर्धा जरूर गाजवलेल्या आहेत, परंतु आता मैदानामध्ये या टीमला गरज आहे. ना पद बडा ना कद बडा, जो मैदान में अपनी टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा. त्याच पद्धतीने आपण पाहतोय मोहन जाधव. अगदी तेजदीप 11 संघाचे भाग आहेत, परंतु तेजदीप 11 संघाचे भाग असताना देखील मोहन जाधव यांनी स्पोर्ट ऑन लाईव्हच्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहेत. अगदी खेळण्यातून वेळ काढून त्यांनी कॅमेरामॅनची चांगली भूमिका बजावलेली आहे. त्यांचं देखील कौतुक असेल.
दुसऱ्या धावेचा कॉल मिळतोय डायरेक्ट एंडला फेकी, त्यानंतर बॅकअप मिळतोय. 2 धावा, 1 से भले 2. 9 धावा धाव फलकावरती लागतायत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 रन्स अराउंड द बोर्ड. डू ऑर डाय ची मॅच अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 9 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. अजूनही येणारे 24 बॉल इम्पॉर्टंट आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद. त्याच पद्धतीने आपण पाहतोय वाई तालुक्याचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचा एक चांगला प्रयत्न चालू आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक खेळाडूंना मुंबई परिसरामध्ये ज्यांनी संधी निर्माण करून दिली आहे असे बावधन गावचे सुपुत्र सन्माननीय निलेश भैया भोसले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. वेगवान बॉल. आयुष यांच्याकडे ती चमक आहे, यांच्याकडे ती ताकद आहे आणि ती धारदार गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. पहिला बॉल अगदी वेगवान हाताळला आणि तो डॉट बॉल आलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. आडवा बॅट ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट क्लिअर करून जाणारा विनोद यांचा ब्लास्ट, एक चांगला धमाका. मिड विकेटच्या पलीकडे जाणारा विनोद यांचा क्लासिकल अंदाज षटकार. शिव इंटेरियर संघासाठी हा महत्वाचा षटकार आहे. विनोद यांनी तो ठोकलाय आणि ह्या षटकारानं खऱ्या अर्थानं आयुष यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न अगदी आजच्या दिवसामध्ये पण जर पाहिलं ना, आयुष यांच्यावरचा पहिला मोठा फटका आहे. लगातारचा दुसरा बॉल देखील मिड विकेटच्या पलीकडे. 2 बॉल 2 सिक्सर. विनोद यांच्या बॅटमधून आलेले चांगले प्रहार पाहायला मिळत आहेत. अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं या स्ट्रोक साठी जाणले जातात. मिड विकेटच्या पलीकडचे स्ट्रोक ट्रेडमार्क स्ट्रोक. ऑन साइडला प्रहार केले गेलेत. मिड विकेट फोडलाय आणि आता धावफलकाला आकार देखील चांगला आलाय. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 लॉस ऑफ 1. शिव इंटेरियर संघासाठी ही जबाबदारी घेणं गरजेचं होतं आणि विनोद यांनी ती जबाबदारी घेतली. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दशरथ आहेत. आयकॉन प्लेअरचा विचार केला ना तर विशाल इतापे आजच्या दिवसामध्ये सूर गवसला नाहीये, परंतु मधल्या फळीतले खेळाडू खऱ्या अर्थानं विनोद आणि दशरथ यांची जबाबदारी वाढली आहे. हा स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये आपल्या डगआउटला सलामी देणारा, मानवंदना देणारा तिसरा मोठा ब्लास्ट. 2 षटकार 1 चौकार आणि विनोद यांच्या माध्यमातून धाव फलकाला आणला जातोय चांगला आकार. अप्रतिम फटकेबाजी चालू झालेली आहे. आगाज दिखाया अंजाम क्या होगा. अगदी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय VKC 11 या संघानं कळवला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 जो स्ट्राईक बॉलर आहे ना, त्या स्ट्राईक बॉलर वरतीच हल्ला चढवलाय. सोमेश्वर वाडी गावचे आयुष कमबॅक करतील का. समोर वाई सिटीचे विनोद. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. ऑन दी राइज डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन रिजन मध्ये वाघाची दहाड फोडला पहाड. 6 धावा षटकार. तीन षटकार 1 चौकार. तब्बल 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 31 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. 38 सर्कल मध्ये कोणतीही धाव मिळणार नाहीये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं ना 3 षटकार आले 1 चौकार आला. 22 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. टोटल धावा आहेत 31. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही येणारे 18 बॉल महत्वाचे आहेत. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात.
अरे कळू दे त्या वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात. इथून पुढे रणनीती काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, संपूर्ण या 22 धावा आल्यानंतर टीमला एकत्र आणायला भाग पाडले. विनोद यांची ती फटकेबाजी, चांगले धमाके पाहायला मिळाले. चला स्पीड अप. 31 लॉस ऑफ 1. अजूनही 18 बॉल. कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल आणि अखेरकार तिसऱ्या षटकामध्ये नितीन सनस असरेगावचा पर्याय निवडलेला आहे. असरेगावचं क्रिकेट असेल किंवा नवी मुंबई परिसरातलं क्रिकेट सातत्यपूर्व खेळत असणारे नितीन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. तर बॅटिंग मार्क वरती आता 2 बॉल 2 रन बनवणारे दशरथ वाडकर स्ट्राइक वरती दाखल. षटक क्रमांक 3 नितीन सनस वर्सेस दशरथ वाडकर. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी सज्ज झालेत नितीन. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा. ऑन दी राईट स्ट्रोक. परफेक्ट मिडल. चांगला फटका. दशरथ खरबूजे को देख के खरबूजा भी रंग बदलता है. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं विनोद यांनी बॅटिंग केली त्याच पद्धतीनं स्वागत केलं जात आहे दशरथ यांच्या माध्यमातून नितीन सनस यांचं पहिल्याच बॉलचं षटकारानं. यावेळेसचा बॉल पंचांनी कळवलंय इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मैदानामध्ये कोणताही बॉलची छेडखानी केली नाही. वेल लेफ्ट केला परंतु पंच तटस्थ आहेत, कळवतायत इट्स अ डॉट बॉल. त्याच पद्धतीने या ठिकाणी शुभागमन होत आहे. पसरणी वॉरियर्स या संघाचे टीम ओनर सन्मान्य धीरज मराठे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं मनापासून स्वागत आहे. करंट रन रेट 14.80 चा आहे. आतापर्यंतचे पहिला षटकार आला त्यानंतर कमबॅक केलंय नितीन यांच्या माध्यमातून. चांगले बॉल हाताळलेत. ओव्हर द विकेट नंतर अराउंड द विकेट आले आणि त्यानंतर 37 धावा धावफलकावरती. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, बराचसा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. यष्टीरक्षकाच्या देखील आवाक्यामध्ये नाहीये. फुटबॉल स्टाईलनं बॉल थांबवण्याचा प्रयत्न फसला आणि 1 से भले 2 वाईड +1 अशा टोटल 2 अवांतर धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या धावा अंकित केल्या जातील. 39 धावा. करंट रन रेट 15.60 चा आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं 79 चा आहे. स्ट्रोक फसतोय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बबलू पोहोचू शकत नाहीयेत. एक सिंगल. बबलू यांचा विचार केला तर विशाल यांचा एक चांगला झेल कॅरी केलाय त्यांनी. आणि खानापूर गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू, वाई सिटीचे खेळाडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानामध्ये 8 बॉल फेस केले, 27 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. एक चौकार आणि 3 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. यावेळेसचा बॉल वेगवान हाताळलाय. पंच कळवतायत बाईट सिंगल. डिक्लेरेशन झोनची धाव मिळेल. अगदी अक्रॉस द बॅट शफल झाले. ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक चांगला विकल्प जी आपण चर्चा केली या खेळपट्टीवरचा वाईड यॉर्करचा विकल्प निवडला नितीन यांच्या माध्यमातून. पर्व क्रमांक पहिलं दर्जेदार आणि देखणं पर्व. स्कोर कार्ड वरती आपण करेक्शन करूया. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी किरण महांगडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. 2 बॉल 2 चांगले हाताळलेले आहेत. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. त्यासाठी करो या मरोची लढाई आहे. हे जग हारणाऱ्याला दुसरी संधी देत नाही त्यामुळं इथं जिंकावंच लागेल. करो या मरोची लढाई. 42 धावांवरती धावफलक. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती लेफ्ट हँडेड बॅटर विनोद मैदानाच्या आतमध्ये. स्टोक कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॉल थांबवला जाईल
आणि एक सिंगल कंप्लीट केली जाईल. येणारे 3 बॉल इम्पॉर्टंट बॉल आहेत टीम VKC11 साठी देखील आणि शिव इंटेरियर याही संघासाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप, कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अनुशासन पाहिला मिळते. एक चांगला टप्पा आहे, चांगला रिदम आहे आणि मोमेंटम शिफ्ट करणारी ही ओव्हर पाहिला मिळते. 4 बॉल मध्ये केवळ एकच धाव खर्च केली. मागच्या मॅच मध्ये निश्चित आपण पाहिलं महागडे साबित झाले, परंतु त्या मॅचचं कोणतंही प्रेशर न घेता या मॅच मध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करत आत्मविश्वास पूर्ण गोलंदाजी केली जाते. यावेळेसचा बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहिला मी चौकार येतोय. खऱ्या अर्थानं या चौकाराची निश्चित आवश्यकता होती आणि तो चौकार दशरथ वाडकर यांच्या बॅट मधून येतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जो लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील करतील. 1 हँडेड चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 के 7 कहाणी आगे. आणि 2 धावांच्या पद्धतीनं धावफलकावरती 49 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि जे आपण सकाळच्या सत्रामध्ये चर्चा करत होतो, सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु जसं जसं ऊन वाढलं, विकेट तापली, त्यानंतर धावा यायला सुरुवात झाली आहे आणि चौकार षटकारांची आतिषबाजी देखील व्हायला सुरुवात झाली आहे. एक खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवरती गोलंदाजांना देखील ॲडव्हान्टेज आहे. गोलंदाजांना आणि त्यासोबतच फलंदाजांना देखील ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे संमिश्र खेळपट्टी आहे. बऱ्याच विकेट असतात, त्या बॅटिंग विकेट असतात, बॉलिंग विकेट असतात, परंतु इथं दोघांना कस लावावा लागणार आहे. 49 धावा, अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. विद्यानिकेतन प्रीमियर लीग मधली महत्वाची मॅच, डू ऑर डाय. इम्पोर्टंट मैच आहे. नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. कोण असेल सुपर 8 क्वालिफायर संघ, यासाठी ही लढाई इम्पॉर्टंट. स्टोक फसलाय. बॉल हवेमध्ये, इलेव्हेशन मिळालंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आणि कॅचचा चांगला प्रयत्न होता. अगदी रनिंग चेस होता खूप दूरवरचा आणि त्यानंतर तो कॅच जरूर ड्रॉप झालाय. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर रिव्ह्यू, सॉफ्ट डिसिजन येतोय, आउट. परंतु आपण थर्ड अंपायर डिसिजन देखील पाहणार आहोत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS च्या माध्यमातून आपण पाहतोय. यस, पंचांचा फायनल डिसिजन येतोय. इट्स अ नॉट आउट. तीन धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड वरती. 3 के 7 कहाणी आगे. 3 धावांच्या मदतीने धावफलकाला आकार येईल आणि धावफलकावरती लागतील 52 धावा. अजूनही 5 बॉल आहेत. शिव इंटेरियर वर्सेस VKC11 या दोन संघांमधली महत्वाची मॅच आहे. करो या मरो, जो जीता वही सिकंदर. कोण असेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा हा संघ, जो पहिला संघ मिळेल आपल्याला सुपर 8 मध्ये क्वालिफाय. कुणाचा, कुठल्या संघाचं सेलिब्रेशन असेल
हे आपण पाहणार आहोत. VKC11 देखील कमी नाहीये. शिव इंटेरियर संघामध्ये देखील तगडी स्टार कास्ट आहे. दोन एक समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर. यावेळेसचा बॉल अगदी यस वाईड प्लस नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट सॅक्रिफाईस केली आहे. स्ट्राईक वरती विनोद यांना यायचे आणि विनोद यांच्या स्ट्राईक साठी ही विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी भांगडे आलेत जे टीम ओनरच्या भूमिकेमध्ये आहेत. 53 धावा तर धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही येणारे 5 बॉल इम्पॉर्टंट आहेत टीम शिव इंटेरियर या संघासाठी. समोर VKC11 ओमकार एक फिरकीचा जादूगार म्हणून फिंगर रोल करण्यासाठी जाणले जातात. इन स्विंगर आउट स्विंगर त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्व पाहतो. अगदी माती विकेटवरती स्पिन करणं सोपं आहे, परंतु या विकेटवरती देखील स्विंग करण्याची कला आजमावण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर विनोद यांच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली होती दशरथ यांनी आणि त्या विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर नेक्स्ट बॉलवरती षटकार ठोकलाय. हा महत्वाचा षटकार आहे, टार्गेट सेट करणारा षटकार आहे. अगदी वेगवान बॉल होता, त्या बॉलवरती आले अक्रॉस द बॅट खेळा. 100 स्ट्रोक ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाललाय 59 या धावसंख्येवरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू फेस केलेत आणि 36 बनवलेले आहेत. एका एंडचा विचार केला दशरथ थोडेसे फॉर्मशी झगडत आहेत, कारण दशरथ यांचा विचार केला या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 16 धावा बनवल्या, परंतु विनोद यांनी धाव फलकाला पुढे नेण्याचा चांगला प्रयत्न केलाय. बाहेरचा बॉल देऊन सहकार्य करा. जुना बॉल असेल ज्यांच्याकडे तर जो जुना बॉल देऊन सहकार्य करा. प्रेक्षक आपल्याला विनंती आहे. ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय या ठिकाणी ज्यांनी वाई तालुक्याचं क्रिकेट पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं सर्वच खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि प्रोत्साहित केलं गेलं. अगदी उदयोन्मुख खेळाडू असतील त्या खेळाडूंना उजेडात आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून वाई तालुक्यामध्ये केलं गेलं आणि मुंबईमध्ये प्रथमच संधी निर्माण करून देणारे बावधन गावचे सुपुत्र निलेश भैया भोसले यांचे या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सन्मान्य निलेश माने, 2 दिल 1 जान. निलेश भोसले, निलेश माने यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पंच जुने बॉल संपलेले आहेत, नवीन बॉल देऊया आपण. तो घासून मॅच बॉल आलाय. एकोणसाठ धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही येणारे 4 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत. इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. एक एक धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये चालू झालेला आहे. खऱ्या अर्थानं राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन बॉल आपण जर पाहिलं तर ओमकार वाडकर बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅकअपला क्षेत्ररक्षक आलेत. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. डेंजर एंडला थ्रो. तोपर्यंत पाहता पाहता दोन्ही खेळाडू आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत. 1 से भले 2 के साथ 61 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 61. अजूनही 3 बॉलची कहाणी आपण पाहणार आहोत. VKC11 वर्सेस
शिव इंटेरियर या दोन संघांमधली महत्वाची मॅच सन्माननीय एका बाजूला विशाल करुंजुले साहेबांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम आहे शिव इंटेरियर, शिवानीताई भोकरे आणि माधवदादा सुर्वे यांच्या मालकीचा संघ. या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत निलेश भैया भोसले आणि त्यासोबतच सन्माननीय निलेशजी माने साहेब यांचं शुभागमन होते. मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. काळ भैरवनाथ 11 बावधन या संघाचे ओनर बंटी स्ट्राइक वरती पहिलाच बॉल फेस करतील. स्टोक फसतोय, बॉल हवेमध्ये, त्यानंतर वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट. त्याचसोबतच बौद्धन गावचे सुपुत्र सन्माननीय भिकू यादव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बीमर साठी थर्ड अंपायर रेफरल या ठिकाणी थर्ड अंपायर या ठिकाणी रेडी आहेत. आमची यूट्यूब टीम देखील रेडी आहे. या बॉलवरती काय असेल कहाणी, थर्ड अंपायर रेफरल घेतला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. अगदी बॉल डीप होणारा बॉल, आपण पहिला लँड होणारा बॉल. आणि जे प्रेडिक्शन वरे सर यांचा जर विचार केला तर सातत्यपूर्व क्रिकेटची सेवा त्यांनी केली आणि क्रिकेटसाठी आयुष्य जगलेला एक अनवेळा स्ट्रोक, एक सिंगल तर कंप्लीट केली. त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो, डेंजर एंडला थ्रो आलाय, फेकी चांगली. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद. धाव फलकावरती शिव इंटेरियर या संघाच्या धावा लागतायत. 64 धावा मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. 65 धावा, 30 बॉल आणि 65 ची गरज आहे दोन्ही संघांसाठी. इम्पॉर्टंट मॅच, करो या मरो. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना जिंकलाय आणि आता 30 बॉल आणि 65 धावांचं टार्गेट. काय असेल कहाणी हे आपण पाहणार आहोत. यानंतरची मॅच देखील महत्वाची आहे. ईशान्य पॅकर्स वर्सेस तेजदीप 11. लगेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपण दाखल व्हा. कॅप्टन ईशान्य पॅकर्स वर्सेस तेजदीप 11 या दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण कॉमेंट बॉक्स मध्ये दाखल व्हा. 30 बॉल आणि 65 धावांचं लक्ष आणि सन्मान्य निलेश माने आणि निलेश भोसले यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. ईशान्य पॅकर्स कॅप्टन, लास्ट कॉल. तेजदीप 11 कॅप्टन अर्जुन दादा, आपल्याला विनंती आहे, लास्ट कॉल. तेजदीप 11 संघाचे कॅप्टन, आपण लगेच कॉम बॉक्स मध्ये दाखल व्हा. मॅच थांबलेली आहे, बराच वेळ आपण कॉल देतोय.
टॉस केला जाणार आहे. एका बाजूला आपण टीम पाहणार आहोत तेजदीप 11, तर दुसऱ्या बाजूला ईशान्य पॅकर्स. या दोन संघांमधला हा टॉस निलेश भैया भोसले आणि त्यांच्या सोबतीला खऱ्या अर्थानं बावधनगावचे सुपुत्र निलेश माने आणि भिकू शेठ यादव यांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. इम्पॉर्टंट मॅच आहे, करो या मरो. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. एक एक सामना जिंकलेला आहे. एका बाजूला आपण पाहतो ईशान्य पॅकर्स चे कॅप्टन वैभव, तर दुसऱ्या बाजूला आयकॉन प्लेअर अर्थात संकेत कळंबे जे तेजदीप 11 संघाचे कॅप्टन आहेत. आणि निलेश माने यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. संकेत यांचा कॉल आहे. टेल्स इज द कॉल. यस, संकेत यांच्या माध्यमातून तेजदीप 11 या संघाने टॉस जिंकलाय. काय लक्ष आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाचा विचार केला तर ईशान्य पॅकर्स एका चांगल्या रिदम मध्ये या आधीच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. करो या मरोची मॅच आहे. काय विचार करताय या मॅच मध्ये? समोरची टीम खूप चांगली आहे आमच्या समोर, तर आम्हाला आमचा चांगलाच खेळ खेळायचा आहे आणि कमीत कमी धावांमध्ये आम्ही थांबू त्यांना. ज्या पद्धतीनं वेळ फार कमी आहे, आपण वैभव यांच्याशी चर्चा करूया. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? आम्हाला पण क्षेत्ररक्षण करायलाच आवडलं असतं, पण बॅटिंग करणार आहात, काय इथून पुढे रणनीती असेल, स्ट्रॅटेजी असेल? आम्ही ट्राय करू की जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्डवरती लागतील, जेणेकरून आमचे बॉलर्स डिफेंड करतील. करो या मरोची मॅच आहे. दोन्ही संघांना मनापासूनच्या शुभेच्छा. या ठिकाणी निलेश भैया भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देखील सर्व खेळाडूंना सातत्यपूर्व प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांच्याशी देखील आपण थोड्या वेळामध्ये हितगुज साधणार आहोत. एक महत्वाची मॅच, टॉसची माहिती. तेजदीप 11 या संघानं सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर तेजदीप 11 या संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करण्याचा नेक्स्ट मॅच मध्ये निर्णय कळवला, परंतु मैदानामध्ये एक जबरदस्त मॅच चालू झालेली आहे. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती वाई एक्सप्रेस वेगावरती स्वार होणारा खेळाडू दशरथ वाडकर यांच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजीचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. प्रथमेश आंबिवले आणि प्रशांत या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये VKC 11 संघासाठी 65 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर बॅटिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रशांत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय क्षेत्ररक्षक सुयश बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, त्यानंतर मिस फील्ड आणि मिस फील्ड नंतर बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी फरार चौकार. दिल गलती कर बैठा, चुकीला माफी नाहीये. एक एक धाव महत्वाची आहे. अगदी बॉल पर्यंत पोहोचले, खूप मोठा रनचेस होता, तो फेस केला, परंतु बॉल थांबवू शकले नाहीयेत सुयश. एक एक धाव महत्वाची आहे. अगदी हाताला स्पर्श करून नव्हे तर हाताला चटका लावून हा बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत दशरथ यांनी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली. हो, कव्हरला तो खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली लाईन, चांगली लेंथ. हा टप्पा या टप्प्यानं प्रभावित केलेला आहे. सकाळपासून आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप जेवढे बॉल ठेवले जात आहेत तेवढे फलंदाजांना खेळण्यासाठी थोडे अवघड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा बॉल, इम्पॉर्टंट बॉल आहे. षटक क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली जाते. फुल टॉस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. अगदी सूर मारला पाण्यामध्ये, ज्या पद्धतीने आपण सूर मारतो ना त्या पद्धतीने बॉल थांबवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय. खणखणीत दणदणीत चौकार, 2 चौकार आलेत. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागतायत 10 धावा.
विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. चला इंजुरी असेल तर पहा पंच. पाणी द्या मैदानामध्ये. दहा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर एका बाजूला आपण पाहतोय प्रथमेश चांगली साथ दिली, परंतु प्रशांत यांच्या बॅटमधून 2 चौकार वसूल करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. तर दशरथ यांचा विचार केला तर आपला स्पेलचं पहिलं षटक त्यांनी हाताळलंय. अप्रतिम षटक हाताळलं निश्चित, परंतु ज्या पद्धतीने मिसफील्ड झाल्या आणि त्यानंतर त्या धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही मॅच ज्या पद्धतीने पुढे चालली आहे, येणारे 24 बॉल आणि 55 ची गरज आहे. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. अगदी सूर मारला, त्यानंतर थोडी इंजुरी पाहायला मिळते विशाल यांना. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा उतरतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवानं कधी माणूस संपत नाही, मात्र प्रयत्न सोडतो तो नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. त्याचप्रमाणे ओमकार ज्वेलर्स या टीमचे टीम ओनर राजेंद्र खरात यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे दीक्षा स्टुडिओ ओझरडे यांच्या सर्व राजेंद्र शेलार यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. चला मॅच कंटिन्यू करा लगेच. स्पीडअप घ्या. शिव इंटेरियर या संघाचा विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना 65 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तर VKC 11 या संघाचा विचार केला ना तर ज्या पद्धतीनं प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर गोलंदाजी चांगली झाली, परंतु विनोद यांनी धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राहुल गाडे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळलाय. 1 बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न, हाताला चटका लावून बॉल मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती प्रहार, पहिल्याच बॉलवरती राहुल यांच्या वार. बॉल सीमारेषा पार, चौकार. 1 हँडेड बॉल थांबवण्याचा प्रयत्न फसतोय. मिड विकेट रिजनच्या बाहेर बॉल निघून चाललाय. ओव्हर द बाउंड्री रोप 4 धावांसाठी. आणि प्रथमेश यांनी देखील आता युद्धाचं बिगुल वाजवलंय. धावफल 14 या धावसंख्येवरती 3 चौकार आलेत आतापर्यंत सेकंड इनिंग मध्ये. षटक क्रमांक 2 राहुल गाडे. अनुभव, आणि जिथं लढाई महत्वाची असते तिथं अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतो. तो अनुभव कशा पद्धतीने वापरतील. स्लोवर 1, चांगली लाईन, चांगली लेंथ, डॉट बॉल, निर्धाव बॉल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम बॉल, बॅटच्या फ्लो मधून बॉल निघून गेलाय. षटक क्रमांक 2 अनुभवाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. समोर अग्रेशन, लगातारचा चांगला टप्पा, चांगली लाईन, अप्रतिम बॉलिंग केली जाते. महत्वाच्या क्षणी राहुल यांच्या माध्यमातून रिप्ले पाहतोय आपण. महत्वाच्या क्षणी आपण या संपूर्ण मॅच मध्ये 2 बॉल चांगले हाताळलेत. कमबॅक केलं जाते. एक चौकार आला जरूर. कोलवा टप्प्याचा बॉल, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लाईन केले जाते. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, बॅकअप मिळेल. 1 के 7 कहाणी आगे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चांगला टप्पा, चांगला रिदम, चांगला मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न. आणि दोन्ही संघांचा विचार केला ना सहजासहजी ही सामना अगदी सहजासहजी कुठेही जाणार नाहीये. त्यासाठी प्रत्येक बॉल वरती संघर्ष करावा लागतोय. समोरच्या दिशेनं यश बॉलला बॅकअप देत आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते
आणि सिंगल नंतर स्ट्राईक वरती प्रथमेश आंबिवले येत आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट 8चा आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. 15.47चा रिक्वायर्ड रन रेट आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. VKC11 संघाचं जमेची बाजू काय आहे तर सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु राहुल गाडे यांच्या माध्यमातून एक अचूक टप्पा, डॉट बॉल सोने के बराबर. खाली राहतोय बॉल, टप्पा पडल्यानंतर एक सिंगल मिळेल. एक के 7 कहाणी आगे. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि या षटकासाठी सन्माननीय युवराज शिंदे रॉबिन यांच्या माध्यमातून राहुल गाडे यांना 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मॅच संपल्यानंतर आपण ते कॅश प्राइज घेण्यासाठी या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांचं आयोजन, देखणं दर्जेदार आयोजन. अजूनही 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 48 ची गरज. चला स्पीडअप घ्या. 18 बॉल 48 ची गरज आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण वाई तालुक्याची चर्चा केली. दक्षिण काशी वाई म्हणून वाई तालुक्याला ओळखलं जातं. संत वाहणारी कृष्णामाई, ऐतिहासिक वारसा, त्यासोबतच चित्रपट निर्मितीचं केंद्र म्हणून वाईला पाहिलं जातं. सांस्कृतिक केंद्र, विश्वकोश कार्यालय, अशा सर्वच महत्त्वाच्या गोष्टी. बौद्धंचं मोठं बगाड आणि सर्वात मोठी यात्रा बगाड यात्रा काळूबाई मंदिर असेल, त्यासोबतच प्रसिद्ध ढोल्या गणपतीचं मंदिर असेल, त्यासोबत ओझरडे गावची सोंगे असतील, या सगळ्या गोष्टी. महाबळेश्वर पाचगणी परिसर असेल, प्रतापगडचा पायथा आणि संत वाहणारी कृष्णामाई. शिंदे हायस्कूलचं हे दर्जेदार व्यासपीठ आणि तालुक्यातल्या सर्वच खेळाडूंना मिळालेली एक चांगली संधी. प्ले अँड मिस टाइम स्ट्रोक, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रतीक मांगडे मैदानामध्ये पहिला बॉल डिलिव्हर करतायत. डॉट. क्रॅम्प येतोय. खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळेला आपण पाहतो क्रॅम्प येण्याची शक्यता जास्त असते, परंतु त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाणी या ठिकाणी कंझ्युम करत राहा. सर्वच खेळाडूंना विनंती आहे, क्रॅम्प येण्याची शक्यता आहे कारण वाढतं ऊन, आणि त्यासाठी पाणी जास्त प्या, हायड्रेट राहा आणि मैदानामध्ये खेळत असताना काळजी घ्या. त्यासोबतच अक्षय पिसाळ हे देखील कार्यतत्पर आहेत. अगदी पांडेवाडी गावचे एक नावाजलेले हाडवैद्य, फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत असतात आणि अक्षय पिसाळ यांचं चांगलं सहकार्य सर्वच खेळाडूंसाठी, क्रिकेटच नव्हे तर कुस्ती असेल, त्यासोबत कबड्डी असेल किंवा वाई तालुक्यातला कुठलाही खेळाडू असू द्या, त्या सर्वच खेळाडूंसाठी अक्षय पिसाळ यांच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य केलं जातं आणि म्हणूनच खेळाडू मैदानामध्ये येत असतात. अनेक किस्से आपण ऐकलेत. मागची WPL पाहिली, सुशांत शिंदे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला, परंतु त्याच्या पाठीमागे अक्षय पिसाळ यांची मेहनत होती. अगदी एका क्षणाला पॅरालिसिस पर्यंत मुवमेंट आली होती. सुशांत शिंदे यांचा हात निकळला होता, परंतु जी काही अक्षय पिसाळ यांनी याच्या माध्यमातून ट्रीटमेंट दिली गेली आणि त्यानंतर सुशांत शिंदे नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये मालिकावीर राहिले. 17 धावांवरती धावफलक, विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. रिक्वायर्ड रन रेट 16.94चा. विद्यानिकेतन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले गेलेत आणि त्यातलाच एक क्रीडा क्षेत्रामधला एक महत्त्वाचा अनोखा उपक्रम अर्थात विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दर्जेदार आयोजन. त्याच पद्धतीनं या आधीचं जे षटक हाताळलं राहुल गाडे यांच्या माध्यमातून एक अचूक टप्प्यावरती त्या षटकासाठी, त्या ओव्हरसाठी अक्षय सूर्यवंशी खास मुंबईमधून मॅच पाहत आहेत
आणि अक्षय सूर्यवंशी यांच्याकडून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. राहुल दादा गाडे यांच्यासाठी. चला, जास्त इंजुरी असेल तर खेळाडूला आपण रिप्लेस करू शकता, सबस्टिट्यूट करू शकता. स्पीड घ्या. अजूनही येणारे 3 सामने आहेत, त्यासाठी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. येणारे 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. 65 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी आपण वाई तालुक्याची चर्चा केली, अनेक थोर व्यक्तिमत्व देखील वाई तालुक्यामधून आपण पाहिलेले आहेत. अनेक यशस्वी उद्योजक आहेत ज्यांनी अगदी देश पातळीवरती नव्हे तर देशाच्या बाहेर देखील आपल्या नावाचा डंका, आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलंय. त्यासोबतच अनेक थोर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, राजकीय लोक असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील, यांच्यामुळेच हा बॉल शॉर्ट पिच बॉल मिड विकेटच्या बाहेर चाललाय. आसमानी फटका, संघर्षाचा षटकार, आखूड टप्प्याच्या बॉलचा खरपूस समाचार, मिड विकेट पार षटकार. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. एक शॉर्ट पिच बॉल होता, तो बॉलवरती मिड विकेटला प्रहार चढवलाय. प्रथमेश अंबिवले यांच्या बॅटमधून देखना जबरदस्त टोला. षटकाराच्या मदतीने धावफलक 23 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र पंचांनी कळवले इट्स अ व्हाईट बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला गेला. 24 धावा धावफलकावरती लागतायत. स्ट्राईक वरती प्रथमेश आहेत, समोर बंटी. थोडी इंजुरी आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये झगडत असताना पाहायला मिळत आहेत. आणि जी आपण चर्चा केली ना, वाघ जखमी झाला तरी तो थांबत नाही, तो थोडा वेळ घेतो आणि पुन्हा उतरतो आपल्या त्याच दहशतीमध्ये. हो हो हो, ही लाईन चांगली आहे. टप्पा पडतोय, बॉल खाली राहिला. अगदी सबमरीन डिलिव्हरी. एक सिंगल मिळेल बाईच स्वरूपामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये. शाहीर साबळे यांचा आपण विचार केला ना, ज्या गावाला बिलॉंग करणारे बंटी महांगडे आहेत टीम ओनर, त्याच गावातून शाहीर साबळे यांचा विचार करतोय आपण, ज्यांच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्राला पेटवण्याचं काम केलं. पेटून उठला महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्राची ती चळवळ विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद होईल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 25 धावांवरती स्कोरबोर्ड जैसे ते. एक षटकार जरूर आला खूप टप्प्याच्या बॉलवरती, परंतु त्यानंतर कमबॅक करणारे बॉल हाताळलेत. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार आहे यात मात्र शंका नाही. कारण पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग जबरदस्त झाली. खास करून विनोद यांनी धावफलकाला सावरलं, जबाबदारी घेतली लेफ्ट हँडेड बॅटर. तर या सत्रामध्ये विचार करतोय तर खऱ्या अर्थानं VKC11 संघासाठी एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित आहे, परंतु ती पार्टनरशिप फसली आहे. आणि पहिला खेळाडू बॅक टू डगआउट प्रथमेश अंबवले, बॅक टू डगआउट. नवीन बॅटर जगन्नाथ, आयकॉन प्लेअर. रिक्वायर्ड रन रेट इन्क्रीज होतोय, तब्बल 17.14 असा रिक्वायर्ड रन रेट आहे. एका बाजूला आपण पाहतोय विशाल करंजुले यांच्या मालकीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवानीताई भोकरे यांच्या मालकीचा संघ. शिव इंटेरियर वर्सेस VKC11. जो जीता वही सिकंदर. आज की शाम किसके नाम. बॅचेच बॉल थांबवू शकले नाहीयेत. बाईज एक मिळेल, परंतु चांगले बॉल हाताळलेत बंटी यांनी या ओव्हरमध्ये. एक षटकार आला, एक वाईड आला, परंतु त्यानंतर रनआउटची विकेट कमबॅक करून देणारे बॉल. 9 धावा खर्च केलेत. अजूनही शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे. सुपर क्लासिकल बॉलिंग. क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर फेरबदल केलेत
हर छोटा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा होता है आणि ते छोटे छोटे बदल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर त्यासोबत लॉंग ऑन बराचसा यावेळेस आपण पाहतो वेट केला बॉलचा परंतु भरपूर बाहेरचा बॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित होते. 1 के 7 कहाणी आगे. 27 धावा धावफलकावरती आहेत. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगलेले आहे. जो जीता वही सिकंदर. करो या मरो. इम्पॉर्टंट मॅच मध्ये बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला जाईल कॅच सेफ अँड इन टू द बास्केट. फलंदाज बाद दशरथ यांच्या हातामध्ये तो कॅच विसावतोय आणि झटका क्रमांक दुसरा. प्रशांत बॅक टू डग आउट. दुसरा खेळाडू बॅक टू डग आउट. थोडे स्ट्रगल मध्ये होते प्रशांत आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. टीम VKC11 संघासाठी आता जबाबदारी वाढली आहे जगन्नाथ मांढरे आयकॉन प्लेअरची. येणारे इक्वेशन पाहतोय आपण. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 38 ची गरज. पर ओव्हर 19 ची गरज आहे इथून पुढे. प्रत्येक ओव्हरला 19 धावा बनवावे लागतील. या दोन्ही षटकांमध्ये 19 म्हणजे 38 ची गरज आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय बंटी यांच्या माध्यमातून परंतु समोर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जगन्नाथ मांढरे आहेत हे देखील विसरून चालणार नाहीत. बॉलिंग ट्रॅकवरती मोनू पसरणी गावचे खेळाडू आहेत. प्रसिद्ध टॅटो आर्टिस्ट म्हणून यांची ओळख आहे आणि मोनू महांगडे ज्यांनी मागच्या पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं. षटक क्रमांक 4 हाताळतायत. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल चांगला हाताळलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल नंतर आपण पाहतोय शिव इंटेरियर संघाच्या खेम्यामध्ये संघाच्या डगआउट मध्ये उत्साह वाढतोय. एक एक रन एक एक बॉल महत्वाचा आहे. स्लोवर वन वरती फसलेत. बॅटच्या टो वरती बॉल लागलाय. जॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटचं पतन. विकेट डाऊन. OUT आउट. नितीन बॅक टू डग आउट. 2 बॉल अप्रतिम हाताळलेत आणि 2 बॉल वरती आपण पाहतोय कोणती धाव खर्च केलेली नाहीये. सुपर क्लासिकल गोलंदाजी मोनू महांगडे छा गया गुरु. 2 बॉल वरती चांगले बॉल हाताळलेत. प्रथमेश यांची विकेट आली. त्यानंतर प्रशांत यांची विकेट आली आणि तिसरी विकेट नितीन यांची देखील येते. आणि आता जगन्नाथ वन मॅन शो दाखवतील का. संपूर्ण संघाचं लक्ष संपूर्ण संघाच्या अपेक्षा जगन्नाथ यांच्याकडे लागलेल्या आहेत. आयकॉन प्लेयर आहेत. अनेक स्पर्धा अनेक वेळा अशा सिच्युएशन मधून अशा परिस्थितीमधून गेलेत परंतु आज वस्तुस्थिती वेगळी. आज परिस्थिती वेगळी. इथं संघर्ष करावा लागेल. फुल टॉस वरती LBW लेग बिफोर विकेट. अपील केलं आणि ते अपील उचलून धरलंय. पंचांचं बोट आकाशाकडे. आयकॉन प्लेयर जगन्नाथ मांढरे बॅक टू डग आउट लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. अगदी फुल टॉस बॉल होता. मिस झाले आणि तो बॉल पायांवरती आदळला. इम्पॉर्टंट विकेट. जड पावलांनी निराश पावलांनी जगन्नाथ मांढरे आपल्या डगआउटकडे रवाना. खऱ्या अर्थानं आपण पाहतो मोनू यांनी कमबॅक केलंय. छा गया गुरु. अगदी रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं मिडल ऑफ मिडल. अप्रतिम बॉल हाताळला आणि 3 बॉल मध्ये कोणती धाव खर्च केलेली नाहीये. अजूनही 9 बॉल आणि 38 ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निलेश पोमन. जो जीता वही सिकंदर. जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. हो याही वेळेचा बॉल चांगला हाताळलाय. कोणती धाव नाहीये. लगातारचे 4 बॉल मोनू प्रभावित करतायत. सुपर क्लासिकल बॉलिंग. एक चांगला टप्पा एक चांगला रिदम एक चांगली ऍक्शन आणि संघाला संपूर्ण पुनरागमन करून देणारं षटक. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. आज करले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. या वेळेचा बॉल स्लोवर वन हाताळलाय आणि तो बॉल पंच कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव आली होती एक्स्ट्राच्या माध्यमातून. 8 बॉल 37 ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. 8 बॉल मध्ये 6 मोठे फटके खेळावे लागतील.
याही वेळेचा बॉल लगातारचा दुसरा बॉल आपण पाहतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले प्लस वाईड, अशा टोटल 2 धावा येत आहेत. या एक्स्ट्रा धावा डोकेदुखी ठरू शकतात. 8 बॉल 35 ची गरज. समीकरण इक्वेशन बदलत आहे. अजूनही येणारे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. 26चा आता इथून पुढे रिक्वायर्ड रन रेट आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पहिले 4 बॉल जे हाताळले ना, सुपर क्लासिकल बॉल हाताळले. त्यामधले सगळ्यात महत्वाची इव्हेंट होता तो म्हणजे जगन्नाथची विकेट. कारण या खेळाडूकडे होतेच नव्हतं करण्याची ताकद क्षमता होती, परंतु लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून ती विकेट आली. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. याही खेळाडूंकडे प्रचंड क्षमता आहे, प्रचंड प्रतिभा आहे, परंतु मोठे स्ट्रोकच एक्झिक्यूट करावे लागतील. ओहो, क्लीन बोल्ड, स्लोवर 1 बॉल बीट झालेत. सरळ बॉल स्टम्प्स वरती आदळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल. अप्रतिम बॉलिंग. 7 बॉल येणारे 35 ची गरज. हो, यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन +1. टोटल 2 येत आहेत. एक्स्ट्रा धावा जी चर्चा करतोय आपण डोकेदुखी ठरू शकतात. या विकेटवरती काही शक्य होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ अनिश्चिततेचा आहे. सरड्यापेक्षा भयानक खेळ कुठला आहे तर तो क्रिकेटचा आहे. 7:33 वर समीकरण आले. एखादा मोठा फटका आला विकेसी साठी तर सामना जिवंत होणार आहे. बॅटिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये आपण पाहतोय विकेसी 11 संघासाठी बबलू. अकू टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. त्यानंतर 1 बाउन्स बॉल फील्ड केला जातोय. 2 धावांचा कॉल. डेंजर एंडला बबलू आहेत, परंतु दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि आता इथून पुढे 6 बॉल येणारे आणि मॅच जिंकण्यासाठी विकेसी 11 संघाला 31 ची गरज. 31 रन्स needed to win in 6 डिलिव्हरी. 6 बॉल 31 ची गरज आहे. इथून पुढे चर्चा केली जाते, विचार विनिमय केला जातोय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 मधला पहिला संघ कोण असेल जो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. उत्कंठा शिगेला गेली आहे. आणि आता षटक क्रमांक 5 मध्ये वाई सिटीचे खेळाडू अर्थात शुभम मालुसरे यांना प्राचारण केलाय. ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली, परंतु इथं प्रेशर आहे. 6 बॉल 31 ची गरज आहे. 5 मोठे कंपल्सरी स्ट्रोक खेळावेच लागतील. 6 बॉल 31. शुभम मालुसरे. पहिलाच बॉल वेगवान खेळलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. एका धावेचा दुजोरा मिळेल, 1 धाव अंकित केली जाईल. आणि आता इथून पुढे केवळ 5च बॉल शिल्लक आहेत. 30 ची गरज म्हणजे 5 षटकार खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली. गोलंदाजांनी कमबॅक केलं खऱ्या अर्थानं. आपण जर पाहिलं तर त्यामध्ये विनोद यांची भूमिका महत्वाची होती बॅटिंगच्या माध्यमातून. हा बॉल वेगवान आहे, टप्पा पडतोय. अतिरिक्त उंची, वाईट बॉल येतोय. +1 फ्रॉम दी ओव्हर. 1 बाउन्सचा इशारा. एक्स्ट्रा धाव अंकित केली जाईल. 5 बॉल जसेच्या तसे 29 ची गरज. सामन्यानं पुरेपूर युटर्न ज्या पद्धतीनं सेकंड इनिंग मध्ये घेतला, खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकांमध्ये विकेसी 11 संघाच्या धावा आल्या नाहीत. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येणं अपेक्षित होतं त्या धावा आल्या नाहीत. त्यानंतर लगातार इंटरव्हल मध्ये सततची जे विकेटची पडझड झाली, त्यानंतर लक्ष थोडं अवघडत गेलंय. आता 5 बॉल 29 असं समीकरण येतंय. अशा परिस्थितीमध्ये देखील शिव इंटेरियर हाही संघ अगदी क्षेत्ररक्षण फिरवतोय. हा स्टोक हवेमध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील करेल. 1 से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती लागतायत 37 धावा. 4 बॉल 28 ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आशावादी.
कारण आता इथं चमत्कारच VKC 11 या संघाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देऊ शकतो. ऐसे कहानी नहीं जमेगी, ऐसे कहानी नहीं चलेगी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बबलू बॅक टू डग आउट. 5वा झटका आणि विजयाच्या दिशेनं शिव इंटेरियर अर्थात शिवानीताई भोकरे यांचा संघ मार्गस्थ होत असताना किंवा विजयाच्या दिशेनं एक औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल 28 ची गरज. न्यू बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. VKC 11 या संघाचा विचार केला तर काही चुका घडल्या बॅटिंग ऑर्डर, त्यासोबतच गोलंदाजीमध्ये जे फेरबदल आवश्यक होते. समोर शिव इंटेरियर संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं विनोद यांची बॅटिंग. स्टोक फसला, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउन्स बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 1-7 इथं कोणताही फरक पडणार नाहीये शिव इंटेरियर संघाला. 2च बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यापासून शिव इंटेरियर हा संघ केवळ 2 बॉल शिल्लक आहे किंवा 2 बॉल पासून दूर आहे. शिव इंटेरियर अगदी चर्चा आपण सातत्यपूर्व करत होतो. विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच महिला संघ मालक अर्थात शिवानीताईंच्या माध्यमातून संघ घेण्यात आला आणि या संघाच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे केवळ 1च बॉल, परंतु शिवानीताई भोकरे यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ पाहायला मिळत आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये पहिल्या दिवसामधला पहिला संघ शिव इंटेरियर, शिवानीताई भोकरे यांचा संघ क्वालिफाय होतोय सुपर 8 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून अभिनंदन. तर समोर VKC 11 याही संघाने चांगली लढत दिली. खऱ्या अर्थानं मॅच हरली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हरली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. पहा, कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आज आपण थांबत नाही आणि आज हरलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. येणाऱ्या काळामध्ये जिद्द, आत्मविश्वास तुमच्या सोबत ठेवा आणि क्रिकेटची सेवा करत राहा. तर शिव इंटेरियर याही संघाचं स्वागत असेल आणि VKC 11 याही संघाचं मनापासून आभार असतील. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो एनी डाऊट, विनोद भोसले इज द मॅन ऑफ द मॅच. विनोद पवार इज